गुड मॉर्निंग. हाय गाईज. सकाळचे 7:30 वाजलेत. कामाला जायची वेळ झालेली आहे. आज मुळ्याची भाजी करायची. खूप दिवसांनी छान सुंदर कवळा मुळा मिळाला आणि आमच्याकडे सगळ्यांना मुळ्याची भाजी आवडते. पोटासाठी सुद्धा खूप छान असते. ती भाजी पाला सगळ्या गरम पाण्यात मीठ टाकून काढून घेतलं म्हणजे खातच नाही आणि चुळचुळ तोडतो तो तसंच नाही. मुळा घेतला किसून. हरभऱ्याची डाळ रात्रीच भिजत घातली होती. हरभऱ्याची डाळीने छान लागतं. आमची ती डाळ सुद्धा अशी खायला छान लागते. म्हणजे मिरच्या उभ्या चिरून घेतल्या. मुलं लहान असल्यामुळं काढता येतील म्हणून अशा बारीक नाही चिरल्या मिरच्या. मुद्दाम छोट्या असल्या की पटकन घाकाबरोबर जातात मिरच्यानं. मुलांना मग नाही चालणार. सकाळची जायची गडबड असते, कामाला जायची वेळ असते. त्यामुळे रोज सकाळी नंतर व्हिडिओ बनवून पण आज लक्षात राहिलं आठवणीने. तुमच्याकडे मुलं आवडतो का नाही नक्की कमेंटमध्ये कळवा. हे मुळ्याचं पाणी थोडं पिळून पिळून घेतलेलं आहे. मुळा किती किसून घ्यायचं ते आपल्यावर असतं. माझ्याकडे हा मुळा खूप होता पण पाला एवढं नसल्यामुळं ते जरा कमी घेतला मी मुळा. खूप जास्त प्रमाणात नाही घेतलं. डाळ पण थोडी जास्तच झालेली आहे रात्री माझ्याकडून. थोडीशी डाळ शिजून देणार आहे. दुसऱ्या भाजीला वगैरे संध्याकाळी नाही तर येईल उपयोगाला. वाया जायची नाही. फक्त चवीनुसार मीठ टाकूया. बस एवढंच टाकायचं. खूप छान होती भाजी. आणि ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त टाकलं, जास्ती नाही ओव्हर, पण थोडंसं तेल जास्त टाकलं की भाजी चवीला छान लागते. खूप पण तेल नाही टाकायचं. तेल आणि तसा राखत असतो. कमी तेल खाणं चांगलं आहे कधी पण काही काही भाज्या अशा असतात की त्यांना तेल थोडंसं जास्त टाकावं लागतं. आज तुम्ही काय भाजी करणार आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. बाय.